मध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट झालं। यात भुसावळ, मुक्ताईनगर, रावेर, बोदोड या ठिकाणी देखील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। आपण पाहतोय की कशा प्रकारे मुक्ताईनगर तालुक्यामध्ये या ठिकाणी काल झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटचा प्रचंड तडाखा पाहायला मिळाला। शेतकऱ्यांचं जे आहे शेतकऱ्यांचं जे उभं असलेलं पीक आहे हे पीक मातीमोल झालेलं आहे, जमीनदोस्त झालेलं आहे। आधीच शेतकरी प्रचंड हवालदिल झालेला असताना अशा प्रकारे शेतकऱ्यांचं हे जे पीक आहे हे पीक या ठिकाणी पूर्णत्व जमीनदोस्त झालेलं आहे। शेतामध्ये उभं असलेलं जे पीक आहे या पिकाचं कशा प्रकारे नुकसान झालेलं आहे हे आपण पाहू शकता। अक्षरशः शेतात लावलेलं ज्वारीचं पीक हे जमीनदोस्त झालेलं आहे। शेतकरी प्रचंड हवालदिल आहे। तातडीने या संदर्भात मदत मिळावी अशी मागणी या ठिकाणी केली जात आहे। मुक्ताईनगर असो, बोदोड असो, त्यानंतर रावेर, चोपडा अशा अनेक भागांमध्ये काल झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटचा मोठ्या प्रमाणात तडाखा पाहायला मिळाला। यामुळे शेतकऱ्यांचं अक्षरशः जे पीक आहे रब्बीचं हे जमीनदोस्त झालेलं आहे। तर रावेर पट्ट्यामध्ये देखील केळी पिकाला या ठिकाणी फटका बसल्याचं चित्र आहे। त्यामुळे शेतकरी आधीच या युद्धाचा परिणाम वाढत्या महागाईमुळे शेती साहित्यात वाढ झालेली आहे। त्यामुळे शेतकरी हवालदिल आहे आणि शेतकऱ्यांचं जे आता नुकसान झालेलं आहे त्यात शेतकरी पुन्हा एकदा या ठिकाणी हवालदिल झालेला आहे, चिंतेत सापडलेला आहे। करावं तरी काय असा प्रश्न या ठिकाणी शेतकऱ्यांचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे तातडीने या संदर्भात शेतकऱ्यांचे पंचनामे व्हावेत अशी मागणी या ठिकाणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे। एकंदरीत आधीच शेतकऱ्यांना या ठिकाणी नुकसानीची मदत मिळालेली नाही मागील काळातील, तर मागील वर्षाची आणि आता पुन्हा एकदा हा अवकाळी पावसाचा आणि गारपीटचा फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे। त्यामुळे तातडीने या संदर्भात आता भरीव मदत द्यावी अशी मागणी शेतकरी वर्ग या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळते। पंतप्रधान मंगेश ढोले सर, रवी गोरे, टीव्ही 9 मराठी, मुक्ताईनगर, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव।